येस. आणि ही आहे आमची मनस्वी. तुम्हाला माहित आहे मनस्वीनं आज काय गंमत केलेली आहे? मनस्वीनं फार मोठं यश मिळवलेलं आहे. दिसतं ना हे चकाकतं गोल्ड मेडल. व्हॉट इज दिस? मनस्वी आज जिंकलेली आहे सोलापूर जिल्हा तायक्वांदो स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं जिल्हास्तरीय आणि आता ती चाललेली आहे राज्यस्तरावर. सो मनस्वी, विश यू ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स रिअली ग्रेट न्यूज. हे फार छान आहे. पण तुम्हाला मजा माहिती आहे का? ही जी मनस्वी आहे ही मनस्वी राहते एका छोट्याशा गावामध्ये. त्या गावाचं नाव आहे उंबरे. उंबरे हे जे गाव आहे हे उंबरे हे गाव आहे कुठल्या तालुक्यामध्ये? पंढरपूर तालुक्यामध्ये उंबरे नावाचं गाव आहे. तिच्याच गावात तिच्याच घरात मी तिच्याशी बोलतो. तुम्ही मजा बघा. म्हणजे या छोट्याशा गावांमधल्या मुलींना काय काय व्हायचंय, त्याचे काय काय अँबिशन्स आहेत. त्यातल्या प्रत्येकीला असं वाटतं की मला काहीतरी मोठं काम करून दाखवायचंय. उंबरे गावातल्या एका छोट्या घरातल्या मुलीला असं वाटावं की मला तायक्वांदो करायचंय, मला कराटे करायचंय, मला जुदो करायचंय, मला स्पोर्ट्समध्ये नाव मिळवायचंय. आणि म्हणून ती काम करते आणि आज ती प्रचंड छान पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये यश मिळवते. पण त्या यशाने केवळ ती समाधानी झालेली नाहीये. तिला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिला स्टेट लेवलला जायचंय, मग जायचंय नॅशनलला आणि त्याच्याशिवाय स्पोर्ट्समध्ये काहीतरी वेगळं करायचंय. त्यात आहे कितवीला? 12वीला आहे. आणि पुढे तुला काय करायचंय? यूपीएससी. तिला यूपीएससी करायचंय, तिला आयपीएस करायचंय आणि प्रामुख्याने तिची अशी इच्छा आहे की मला पोलीस अधीक्षक व्हायचंय, मला पोलीस कमिशनर व्हायचंय, मला आयपीएस व्हायचंय. ही आकांक्षा हे लक्षात घ्या की तुम्ही कितीही छोट्या गावात असलात तरी तुम्हाला कुठल्याही आकांक्षेपासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. ही खरी गंमत आहे. आणि मनस्वी आमची एकटीच नाहीये. मनस्वीची आणखी एक बहीण आहे, थोरली बहीण आहे. तिचं नाव आहे सृष्टी. सृष्टी प्लीज कम. सृष्टी 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 व्हेरी सृष्टी. बघा ही आमची कन्या आलेली आहे. हात दे. हात काय झाला? स्वयंपाक करते. ही सृष्टी. स्वयंपाक करता करता तिला बोलवलंय मी, कारण तिच्याच घरात आहे मी. ही सृष्टी. ही सृष्टीची गंमत बघा. या सृष्टीने जेई नीटचा अभ्यास केला. मगाशी म्हटलं ना उमरेच्या शाळेमध्ये शिकली. पण सेमी इंग्लिश नाही, इंग्लिश मिडियम नाही, एकदम मराठी माध्यमामध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिकली. आणि मग तिला असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मग 11वी 12वी करण्यासाठी ती गेली बारामतीला. बारामतीला गेली आणि बारामतीला गेल्यानंतर बारामतीमधल्या एका अकॅडमीमध्ये तिनं काम करायला शिकायला सुरुवात केली. बरोबर? शिकली आणि जेई नीटमध्ये तिला खूप चांगले मार्क्स पडले. पण तरीही अपेक्षा एवढे मार्क्स पडले नाहीत म्हणून ती नाराज आहे. ती मला म्हणते मला BAMS मिळतंय पण मला करायचं आहे MBBS. आता काय पुढे करणार आहे ती माहिती नाही. पण हे नक्कीच आहे की ती डॉक्टर होणार याच्यात काही शंका नाही. माझी पूर्ण खात्री आहे की ती डॉक्टर व्हावी, MBBSच व्हावी. त्यासाठी सगळे प्रयत्न ती करते आहे. यावेळी हे पण मुद्दाम नोंदवलं पाहिजे, यावेळच्या जेई नीट परीक्षेमध्ये खूप गोंधळ झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि त्या तक्रारी उंबऱ्यातल्या पण आहेत, त्या तक्रारी पुण्यातल्या पण आहेत, त्या तक्रारी मुंबईतल्या पण आहेत, सगळीकडच्या तक्रारी आहेत. तर मला असं वाटतं की एवढी सगळी मुलं जेव्हा आपलं सगळं पणाला लावतात एखाद्या करिअरसाठी तेव्हा त्यांच्यावर असा अन्याय होता कामा नये. ही पोरगी जेव्हा ते सगळं घडलं तेव्हा जे काही आक्रंदून रडत होती तिची आई मला सांगत होती. पण एनिवे ती आता जेई नीट परीक्षेत तिला चांगले मार्क्स पडले, BAMS मिळतं आहे. कदाचित गॅप घेऊन ती MBBS साठी पुन्हा अप्लाय करेल. जे काय आहे ते करेल. पण ती छान मोठी होणार यात काही शंकाच नाही. तिची आई मला तिचा अभ्यास सांगत होती. तिची आई कुठे? आई या. आता आई माझ्यासाठी स्वयंपाक करते आहे. या. त्यामुळे बघा आई साहेब आलेले आहेत. ते स्वयंपाक करत होते मस्तपैकी मामासाठी. माझी भाची आहे ही, लक्षात ठेवा. हिची सगळी दोन्ही मुली हिची आहेत आणि हिला 3 मुलं आहेत अशी. ही 2 अशा गुणी मुली आहेत आणि त्याशिवाय आयुष नावाचा एक मुलगा आहे. तो आता पंढरपूरमध्ये आहे आणि त्याला पण जेई नीटच करायचं आहे. मलाही सांग की आता ही एवढं सगळं छान जेई नीटची तयारी त्याने केली. ठीक आहे, BAMS MBBS काय व्हायचं ते होत राहील. पण उंबऱ्यासारख्या छोट्या गावात राहून तू कसं काय पोरींना एवढं छान घडवलं, शिकवलंस? मामा, मुलांची पण इच्छा होती. मुलं पण हुशार आहेत आणि त्यांच्यासाठी करते मी सगळं. माझी पण एक जिद्द आहे की मुलांनी चांगलं घडावं. क्या बात आहे. कुठेतरी माझं एक स्वप्न आहे की म्हणजे माझ्या भविष्यात नाही घडलं किंवा मी नाही बनवू शकले ते आज मुलांनी बनावं. तुम्ही बघा आणि म्हणजे त्यांच्याकडे ते पात्रता आहे
तिघांकडे पण आहे तशी खरंय, पात्रता. खरंय, खरंय. त्याच्यामुळे मी पण एक माझी पण जिद्द आहे की मी यांना कमी नाही पडणार, क्या बात आहे. यांना घडवणार बस. खरं म्हणजे आमची राणी सुद्धा लहानपणी फार हुशार होती आणि आम्हाला असं वाटायचं की राणीने खूप शिकलं पाहिजे. तिने शिकली सुद्धा, ती अगदीच शिकली नाही असं नाही, पण एका टप्प्यावर शेवटी अनेक गोष्टी असतात, बाकीच्या मर्यादा असतात. आजही ती स्वतःचं ब्युटी पार्लर चालवते, भरपूर काम करते, कष्ट करते आणि सगळे कष्ट करून काम करून आपल्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते. पण तिला असं वाटलं की मला नाही जमलं हे सगळं करणं, पण आपल्या मुलांनी केलं पाहिजे. त्यामुळे काही झालं तर आपल्या मुलींना कमी पडणार नाही. आपल्या मुलींची जी इच्छा आहे आणि सगळी मुलं, मी म्हटल्याप्रमाणे तिन्ही मुलं आणि विशेषतः ह्या 2 मुलींचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे, कारण गावांमध्ये प्रामुख्याने मुलींकडे दुर्लक्ष होतं आणि त्यातही अशा वेगळं काहीतरी करिअर, तायक्वांदो करणारी पोरगी, जेई नीट करणारी मुलगी. आता उमऱ्यातल्या पोरींनी, ज्यांना उमरे गाव माहीत नसेल त्यांना मी जरा नंतर सांगेन की उमरे गाव काय आहे ते. हे अतिशय छोटं रिमोट गाव आहे, दुर्गम गाव आहे आणि अशा गावापासून पंढरपूरला पोहोचणं, अशा गावापासून बारामतीपर्यंत जाणं, हा प्रवास करणं एवढं सोपं नाहीये. पण आमच्या राणीच्या दोन्ही पोरींनी हे केलंय, कारण राणी खंबीरपणे उभी राहिली. पण हा संघर्ष केवळ राणीचा नाहीये, त्याला आणखी एक पिढी आहे, ती मागची पिढी आहे. त्या मागच्या पिढीच्या पण व्यक्तिरेखेला बोलवलं पाहिजे. ती आहे आमची सुरेखा अक्का. सुरेखा अक्का, काय करायला सुरेखा अक्का, सुरेखा अक्का. आता मला वाटतं म्हशीला काहीतरी काय ते जाऊ, ते म्हशीला सोडून इकडे या जरा. आता अक्का या. सुरेखा अक्का आल्याशिवाय हा सगळा जो काही पूर्ण प्रवास आहे तो पूर्ण होणार नाही. बघा आमची सुरेखा अक्का, हा चुलीवर, हे सगळं माझ्यासाठी चाललंय. मुळात मला चुलीवरची भाकरी खायची होती, त्याच्यामुळे ये सुरेखा अक्का ये. आमच्या सुरेखा अक्काचा प्रवास ही तर म्हणजे अक्षरशः गोष्ट आहे. प्रत्येकीनं सुरेखा अक्काची गोष्ट आमची ऐकली पाहिजे. ह्या सगळ्या मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या दोघी ज्या आहेत ह्या सुरेखा अक्काच्या नाती, आणि सुरेखा अक्का ही माझी बहीण, माझ्या काकांची थोरली मुलगी. अक्का, मला सांग कसा प्रवास झाला सगळा, म्हणजे किती अवघड होतं? किती अवघड होतं, फार अवघड होतं. त्यातून मी पुढे कशी तरी आलीच. सांग काय 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 घडलं, सांग. काय घडलेलं तुझं लग्नापासून सगळं सांग जरा. बोल बोल. लहान असताना माझे मिस्टर वारले. हे बघा, ते मुद्दाम सांगितलं 13 पाहिजे, वर्षात. माझं सांगितलं पाहिजे की सुरेखा अक्काचे वडील म्हणजे आमचे काका तात्या, ते यांना 7 मुली, त्यातली ही थोरली. मी मुद्दाम का सांगतोय, मुलाची वाट बघत बघत जे काही सगळे प्रकार झाले, म्हणजे मुद्दाम मी का सांगतोय, जिथे मुलाची वाट बघत 7 मुली झाल्या, त्याच पुढच्या घरामध्ये एक पोरगी तायक्वांदो करते. लक्षात घ्या, हा प्रवास लक्षात घेतला पाहिजे की मागच्या पिढीमध्ये फक्त मुलगाच झाला पाहिजे, मुलगा झाला नाही तर आपण काहीच करू शकत नाही, असं ज्यांना वाटत होतं त्यांच्याच पुढच्या घरातली मुलगी आज तायक्वांदो करते, एक मुलगी डॉक्टर हो पाहते, म्हणून मुद्दाम सांगितलं. असो, तर 7 मुली आमच्या काकांना मुलाची वाट बघत थांबले आणि त्यातली थोरली. बरं, थोरली आता एवढ्या मुली पडलेल्या आहेत, मग पटकन लग्न झालं पाहिजे. लग्न झालं कितव्या वर्षी? 13. मग 13 वर्षी लग्न झालं आणि ही जी मगाशी राणी आली होती आमची भाची, ती राणी आली, ती राणी जन्मली आणि त्याच्यानंतर बोल काय झालं? मिस्टर वारले ना 16व्या वर्षी. म्हणजे मिस्टर गेले तेव्हा ही अवघ्या 16 वर्षांची होती. 16 वर्षांची असताना मिस्टर गेले. तुम्ही कल्पना करा, एका छोट्या गावामध्ये एकट्या बाईनं या पद्धतीनं राहणं, काम करणं आणि त्याच वेळी माहेरी सगळी अशी अडचण. खूप त्रास सहन केला. किती कठीण झाला त्रास असेल. सहन केला, खूप त्रास सहन केला. मला खूप आणि त्रास दिला इथल्या लोकांनी मला. बरं, काय काय केलं तू? तर बाकी तुझं 1 एकर जमीन होती, काय काय केलं तू? 1 एकर जमीन होती, घराचं काम केलं आणि बोर घेतला शेतात. आणि मग काय नाही, आपलं ही काय, एका लेकराचं लग्न झालं, राणीचं लग्न झालं, त्याच्यानंतर ही जी मुलं आहेत त्या मुलांना, त्या मुलांसाठी मी पण खूप अपेक्षा आहे. मुलं अशी जिद्दीनं शिकावी म्हणून मी त्रास घेऊन कष्ट करते ना शेतात. बरोबर बरोबर बरोबर. सृष्टी इकडे, राणी इकडे, तू पण आता. म्हणून मी म्हटलं की हिनं सगळा संघर्ष केला, सगळे कष्ट केले. आणि म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कसा प्रवास असतो बघा. तात्यांनी 13व्या वर्षीचं लग्न केलं की झालं, एकदा लग्न झालं की आपली जबाबदारी संपली. हिनं हिच्या मुलीला म्हणजे राणी पटकन इकडे बाळ, राणीला जेवढं शक्य तेवढं शिकवण्याचा प्रयत्न केला. 10वी पर्यंत ती शिकली. 10वी पर्यंत शिकली राणी. त्याच्या पुढे शेवटी तिच्या मर्यादा होत्या, तिला काही करता येणं शक्य नव्हतं. 10वी पर्यंत म्हणजे हिला पहिल्यांदा काहीच न शिकता 13व्या वर्षी लग्न झालं. तिनं आपल्या मुलीला किमान काहीतरी शिकवलं पाहिजे म्हणून 10वी 11वी पर्यंत शिकवलं. त्यामुळे आज ती स्वतःच्या पायावर उभी राहिली.
स्वतःच्या पायावर उभी राहिली. तिच्याही आयुष्यामध्ये वाईट घटना घडली, तिचे मिस्टर गेले, पण तरी सुद्धा ती स्वतःच्या पायावर उभी राहिली, कारण ती किमान शिकलेली होती. म्हणून ब्युटी पार्लर, बाकी स्पा, अमुक तमुक असा सगळा कोर्स केला, काम सुरू केलं. आणि एवढंच नव्हे, आता सध्या उमरे आणि परिसरामध्ये जितली कुठे लग्न असतील तिथे त्या वधूचं सगळं मेकअप यासाठी आमची राणी म्हणजे एकदम जोरदार त्याचं काम सुरू असतं. हे ते करू शकले. पण त्याच्या पुढची पिढी म्हणजे मी म्हटलं तुम्हाला, ही दुसरी पिढी, ही तिसरी पिढी. तू पण या सृष्टी लवकर ये. ही तिसरी पिढी. या तिसरी पिढीतल्या मुली, महिलांचा प्रवास कसा बदलत गेला बघा. सृष्टी कम ये इथे. मी काय म्हटलं मगाशी की जिथे 7 मुली झाल्या, पण मुलासाठी वाट बघितली जात होती आणि म्हणून थोरल्या मुलीला पटकन लग्न करून टाकलं, विषय संपला. तिनं आपल्या मुलीला मात्र 10वी पर्यंत शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. आणि त्याच्या पुढची पिढी ती आणखी पुढे गेली. त्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे सृष्टी आमची आणि मनस्वी ह्या दोघींना एकत्र वेगळं करिअर करायचंय. मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला की मुलीनं तायक्वांदो करणं, कराटे करणं गावात काय एवढं सोपं असतं का? पण नाही, तुला हवं ते कर. आमच्या राणीने सांगितलं की पोरींनो, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. त्याच्यामुळे उमऱ्यातली पोरगी आज शेटफळला स्पर्धा होती, क्रुझर गाडीमध्ये बसून गेली मस्तपैकी. तिथे गेली जोरदार. सगळे 15-20 सगळे तिच्या बरोबर सगळे बाकी सहकारी होते, तिथे प्रशिक्षक होते, विद्यार्थी होते, गेले तिथे जोरदार खेळली. तर मी जास्त बोलत नाही तर ते एका तसा एक फटका मारेल मस्त. त्यामुळे जोरदार खेळली आणि छान जिंकली गोल्ड मेडल. बघा ना किती छान चकाकणारं गोल्ड मेडल आहे, किती चकाकतं ते. गोल्ड मेडल जिंकलं आणि डायरेक्ट स्टेट लेवलला प्रवेश हे तिने केलं. आणि म्हटल्याप्रमाणे फक्त तुम्ही कल्पना करा, सोपं असतं का? किती अवघड गोष्ट ही. सृष्टीला डॉक्टर व्हायचं. मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं सुरेखा अक्काचा प्रवास किती कष्ट करून इथपर्यंत आली. राणीचा प्रवास, घरामध्ये त्या अर्थाने कोणी पुरुष हिच्याही पाठीशी नाही, हिच्याही पाठीशी नाही. पण तरीही माझ्या पोरीला काय करायचं? माझ्या पोरीला मेडिकल करायचं, हरकत नाही. अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, जेई नीट करायचं आहे, अमुक करायचंय. बारामतीला सगळे पैसे, सगळा खर्च सगळं करून बारामतीला पाठवलं. त्या पोरीने पण त्याचं सोनं केलं, उत्तम मार्क्स मिळवले. आणि मी म्हटल्याप्रमाणे आता त्याला BMS तर मिळतच आहे, BMS मिळणारच आहे, पण तिला MBBS करायचं आहे. काय तुला करायचं सांग? तुला का मुळात MBBS करायचं आहे किंवा डॉक्टर का व्हायचं? आधीपासूनच स्वप्न आहे. का बरं? सगळे म्हणत होते, मम्मी पण म्हणली डॉक्टर हो. हा. आणि हुशार मुलगी, हुशार. तुला सगळ्यात कुठला विषय आवडतो PCB मध्ये? फिजिक्स. वा, बघा मी नेहमी सांगत असतो, ज्याला फिजिक्स आवडतो तो हुशार असतो. फिजिक्स हा हुशार लोकांचा विषय. केमिस्ट्री हे जरा पाठ करून होतं, बायोलॉजी जरा समजून वगैरे होतं, पण फिजिक्स हे बुद्धिमान लोकांचा विषय. तर त्याप्रमाणे तिने अभ्यास केला आणि आता ती डॉक्टर होते आहे, डॉक्टर होणार आहे, तिला मेडिकल ऍडमिशन मिळालेलं आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की किती वेगळ्या प्रकारचा प्रवास आहे, कुठपर्यंत हा सगळा प्रवास पोहोचलेला आहे. आय एम रिअली हॅपी. म्हणजे मी जेव्हा घरी येतो, मी तुम्हाला म्हटलं की सुरेखा अक्काचं सगळं जे तिच्या आयुष्यामध्ये घडलं, तेव्हा तिचं आणि माझं वय साधारण सारखंच आहे. माझं वय 50 पूर्ण झालं, सुरेखा अक्काचं वय 51-52 असेल, बरोबर ना? त्यामुळे तेव्हा आम्ही तिच्याच वयाचे होतो आणि आम्ही तिच्या वयाच्या हसत खेळत होतो. आणि त्या काळात तिच्या आयुष्यामध्ये एवढं सगळं घडत होतं, ज्या काळात आम्ही शाळेमध्ये होतो. पण न डगमगता ती पुढे गेली. तिने राणीला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं आणि आता ह्या दोन्ही मुली आहेत. हा प्रवास असाच पुढे गेला पाहिजे. हा प्रवास केवळ एका कुटुंबाचा प्रवास नाही, हा प्रवास केवळ काही पिढ्यांचा प्रवास नाही, हा प्रवास एका स्वप्नाचा प्रवास आहे. उमऱ्यासारख्या छोट्या गावात सुद्धा अशा प्रकारचा प्रवास मुलं करू शकतात. त्यासाठी फक्त काही गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे छोट्या खेड्यापाड्यात सुद्धा सगळ्या सुविधा मुला-मुलींना मिळाल्या पाहिजेत. बारामतीपर्यंत जायची, इकडे तिकडे जायची वेळ येऊ नये, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे, मी सगळीकडे बघतो की मुलांच्या शिक्षणासाठी आई वडिलांना कर्जबाजारी व्हावं लागतं. शिक्षण स्वस्त झालं पाहिजे आणि विशेषतः बुद्धिमान मुलांना शिक्षण स्वस्तामध्ये किंवा वाटलं तर मोफत सुद्धा मिळालं पाहिजे. याच्यावर नक्कीच काम करावं लागेल, कारण ते फारच त्रासदायक आहे. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्ही कुठल्याही कुटुंबात असा, तुम्ही मुलगा असा, मुलगी असा, स्त्री पुरुष असा, कुठल्या जातीमध्ये असा, कुठल्या धर्मामध्ये असा, काही फरक पडत नाही. तुम्हाला यशस्वी होण्याची समान संधी आहे, सारखी संधी आहे. हे या कुटुंबाने सिद्ध केलेलं आहे. आणि मी परत सांगतो एकदा, हे व्यक्तिगत जरी असतं तरी परत सांगतो की हिच्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख आलं, घरामध्ये पुरुष नाही, हिच्या आयुष्यामध्ये पण दुःख आलं. पुरुषाचा हात घरामध्ये नसताना, कुठलाही पुरुष सोबतीला नसताना, या दोन्ही बायकांनी एक हाती ज्या पद्धतीनं घर संसार उभा केला आणि ज्या प्रकारे आपल्या मुलींना उभं केलं आपल्या पायावर,
भारतातली बाई काय करू शकते, भारतातली महिला काय करू शकते याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. मला तर आनंदच आहे, कारण माझ्या बहिणीनं काय प्रवास केला मी बघितलेला आहे. मला आनंद आहे की माझ्या भाचीनं काय प्रवास केला मला मी पाहिलेला आहे, तर तो प्रवास मला माहिती आहे. आणि मला खूप आनंद आहे की माझ्या बहिणीच्या म्हणजे माझ्याच नाती आता कुठपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्या काय करतायत. आय एम रिअली हॅपी. त्यांना सदिच्छा आहेतच, पण तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशी एक स्टोरी असते. या स्टोरीला बळ दिलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे की काय वाटेल ते झालं तरी हरकत नाही, पण माझी मनस्वी आणि माझी सृष्टी यांच्या डोळ्यातलं स्वप्न मरता कामा नये. बाकी माणसं मरत जातील, माणसं मरतील, अनेक गोष्टी जातील येतील, तो वेगळा मुद्दा आहे, पण स्वप्न मरता कामा नये. क्योंकि सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना. या स्वप्नांना बळ देऊया. थँक्यू.